पिंपरी पोलीस आयुक्तालयामध्ये माननीय पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे सरांच्या मार्गदर्शनाखाली गेले काही दिवसापासून आम्ही विविध मोहिमा राबवल्या होत्या. त्याच्यातली ही एक मोहीम होती की ज्याच्यामध्ये चोरीला गेलेल्या गाड्यांच्या विषयी काही कुठली एखादी गँग कार्यरत आहे का आणि असल्यास त्याला जेरबंद कसं करता येईल, तर यासाठी त्यांनी आम्हाला आदेशित केलं होतं. त्यामध्ये डीसीपी शिवाजी पवार, एसीपी विशाल हिरे आणि आमचे युनिट 2चे PI अरविंद पवार यांनी अतिशय कसोशीने प्रयत्न करून अंदाजे 40 गाड्या अशफाक पठाण नावाच्या आरोपीकडून, त्याचा मुकुंद नावाचा एक साथीदार आहे, त्यांच्यासह हस्तगत केलेले आहेत. 2 तारखेला जी बाबधन पोलीस स्टेशनमधून गाडी चोरीला गेली होती, त्या गाडीचा माग घेताना त्याचा अंदाज घेत आणि CCTVच्या कॅमेराचं निरीक्षण आणि अनालिसिस करता करता त्यांना पूर्ण या चेनचा पत्ता लागलेला आहे आणि आतापर्यंत आम्ही 40 गाड्या हस्तगत केलेल्या आहेत. त्यात अंदाजे गाड्यांची किंमत 20 ते 22 लाख रुपये आहे. हो, आणखी गुन्हेगार असल्याची शक्यता आहे. आतापर्यंत त्याचा एक मीडिएटर आहे मुकुंद नावाचा. मुकुंदला आम्ही ताब्यात घेतलेला आहे, पाठवत्याचा आहे तो. अजून कोणी मध्यस्थ त्याच्यात आहेत का आणि त्यांच्याकडून काही त्यांनी गाड्या अजून काही लोकांना विकल्यात का याचा आम्ही खात्री करत आहोत. आता तो आमच्या ताब्यात आहे. हो बरोबर, त्यांच्यावरती गुन्हे आहेत. इतर पोलीस स्टेशनमध्ये नगर जिल्ह्यामध्ये मला वाटतं गुन्हे आहेत त्यांच्यावरती. त्याला स्प्लेंडर गाडीचं वेड आहे. त्या 2 कारण आहेत. तर त्याला एक कारण असं आहे की ती स्प्लेंडर गाडी ही ॲव्हरेज चांगलं देते आणि काही दिवसानंतर चावी घासली गेल्यानंतर साधारणपणे कुठल्याही चावीने ती उघडली जाते. आणि दुसरा भाग असा आहे की ही गाडी याच्या व्यक्तिगत आवडीची असल्यामुळे त्यांनी चोरी केली असं त्याचं सांगणं आहे. विक्री करताना काही दिघीच्या इथे एका ओपन ग्राउंडवरती त्या गाड्या ठेवत होते आणि तदनंतर मुकुंदाच्या मार्फतीने त्याला काही निरोप आल्यानंतर काही गुन्हे विक्री आहे, सेकंड हँड गाडी शोधतोय, तर त्याला जाऊन सांगायचं की ही गाडी आहे माझ्याकडे स्प्लेंडर, ती आम्ही विकायला तयार आहोत. अंदाजे घासाघीस करून किंमत ठरायची आणि त्यानंतर डुप्लिकेट चाव्या तयार केलेला तो त्याला देऊन टाकायचा आणि सांगायचा पैसे वगैरे आल्यानंतर की तुला कागदपत्र काही दिवसात देतो. ग्रामीण भागामध्ये ते कागदपत्र फार काही नंतर चेक होत नसतात आणि त्यामुळे ते बेमालूमपणे ती गाडी लपून जायची. 379 म्हणजे चोरीच्या कलमांतर्गत. जुना 379, आताचं काय 303. सर्व गाड्या त्यांनी ग्रामीण भागातच नेऊन घेतल्या. हा, शहरामध्ये चेक होते ना गाडी, बऱ्यापैकी चेक होते, ट्रॅफिक चेक होते, नाकाबंदीमध्ये चेक होते. ग्रामीण भागात त्याची शक्यता कमी असते, असं वाद नाही. आणि अति ग्रामीण भागात तर अजून शक्यता कमी असते. माझ्या एक लक्षात आलं की त्यांनी मास्टर की लावून त्यांनी गाड्या चोरलेल्या आहेत. तर मास्टर की लावल्यामुळे आपलं जे काय हँडल लॉक असतं त्याच्यासोबत अजून एक लॉक असावं, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, साधारणपणे शक्यता नाही प्रत्येक ठिकाणी, तुमचं नेहमीचं ठिकाण आहे जिथं काही कव्हरेज असेल CCTVचं, अशा ठिकाणीच आपल्या गाड्या हे कराव्यात, पार्क कराव्यात. आणि लास्टली गाडी पार्क करून जात असताना अननोन ठिकाणी जर जात असाल गाडी पार्क करून, त्याच्यावरती लक्ष ठेवणं गरजेचं आहे. गाडी चोरी करण्याची सुरुवात करताना त्याला पहिलं म्हणजे काय डोक्यात होतं की त्यांनी ही सुरुवात केली? गाडी चोरायला सुरुवात केली त्यांनी. चोरी त्याची स्प्लेंडर आवडत होती आणि त्याच्या लक्षात आलं की इझिली गाडी चोरली जाते. तर नंतर मग तो एक प्रख्यात चोर बनला.